तर आत्तापर्यंत आपण बॉम्बे टू नागपूर ट्रॅव्हल केलं होतं. आता ह्या पुढे जो ब्लॉग असणार आहे 2 दिवस आपलं ट्रॅव्हलिंगच असणार आहे जास्तीत जास्त, आणि मग आपण एक्सप्लोअर करायला आपले डेस्टिनेशन स्टार्ट करूया. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर नव्याने आपण आपला सेकंड एपिसोड स्टार्ट करूया. सो आपण सनराईज बघितलं, तर आता सनसेट पण आपल्याला बघायला भेटतो आहे. इव्हनिंग झालेली आहे, 5:30 वाजलेले आहेत. अजूनही आम्ही लंच केलेलं नाहीये. सो आता आपण इव्हनिंग स्नॅक्ससाठी थांबूया, सो दॅट ॲसिडिटीचे प्रॉब्लेम थोडे अवॉइड करण्यासाठी. सो मनू झोपली होती. इथे छानसं एक कॅफे आहे, सो आम्ही विचार केला इथेच थांबूया. बघूया आता इथे काय काय मनूला खायला भेटतंय. खुश. वेट वेट वेट, थांब, खोकला आहे आपल्याला, वेट. सो गाईज, आफ्टर अ लॉंग वेट आपण आलेलो आहोत एका कॅफेमध्ये जिथे चीज टोस्ट भेटलंय. बघा किती छान दिसतंय. म्हणून आता खाऊन सांगणार मम्मा फूक मारून दे, ठीक आहे. आपल्याला चीज टोस्ट हवं होतं, बट यांच्याकडे रेडीमेड आहे, म्हणून त्यात कॉर्न ऑलरेडी आहे. बघू आता म्हणून कसं आवडतं. व्हेरी गुड. ओ माय गॉड. चीज टेस्टी आहे. So ask him for this only, na? You eat pizza also, but तुम्हाला आवडलं असेल तर you can, because she is also having. ऑर्डर केलेलं आहे, आपण बघूया हे काय आहे. वाव. So hungry, yummy tummy will have pizza now. गरम. छान आहे खूप. तो चला आम्ही खातो पटापट, मग तुम्हाला कनेक्ट करतो. नाव अगेन इट्स टाइम टू फ्यूल अप. स्नॅक्स टाइम नंतर आपण लगेचच फ्यूल स्टेशनवर थांबलोय. तर गाईज, आता एवढा अंधेरा झालाय, पण आता फक्त 6:30 वाजलेले आहेत. तर आपल्याकडे एवढ्या लवकर अंधेरा होत नाही. आता तर मला दिसतही नाहीये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा मी दिसतच नसेल. गजब बेइज्जती. आता तर तुम्हाला दिसायला लागला. आम्ही गाडीच्या लाईट्स ऑन केल्या. नको निवा, एवढी लाईट नको आहे आपल्याला. तो चला, मला बस एवढंच दाखवायचं होतं, आपल्याकडे लवकर अंधेरा होत नाही. तर गाईज, हा जो हायवे आहे तो बिलासपूर जवळ जातो. अंकिता लोखंडेच्या जिथे सासर आहे तिथे आता सध्या रेड पडली आहे. काही न्यूज नाहीये पुढे, बट ठीक आहे, मला त्याच्यावरून आठवलं, त्यामुळे आपल्या ब्लॉग मध्ये ऍड केलं. आणि आमचे डॉक्टर साहेब कसे दिसतात तेच तर आम्हाला कमेंट करून सांगा. नवीन नवीन लुक्स या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आपण आता अजून एक टोल क्रॉस केला आहे. आपण थोडं पुढे आलो. कॅमेरा ऑन करायला मला थोडा टाइम लागला, पण मॅडम माझ्या मांडीत बसलेल्या आहेत. तर चला, आता काहीच वेळात आपण स्टे करणार आहोत. सो गाईज, आजचा आपला हा 4था टोल होता, आणि ही ट्रिप पण आपली कव्हर झाली 105 रुपीजची. सो आज टोटल आपण 6 टोल्स क्रॉस केलेत आतापर्यंत. त्यापैकी 2 जे टोल्स होते ते होते समृद्धी महामार्गाचे, जे आपल्याला ॲन्युअल पासमध्ये कव्हर नाही होत. त्याचे 1200 रुपये कट होतात आपल्याला. आता आपण ऑलमोस्ट 40-45 मिनिट्समध्ये आपल्या हॉटेलला पोचणार आहोत. हा हॉटेल आम्ही ऑन द वे चेक केला होता, तर त्याला आपण कसं फाइंड आउट केलं, काय केलं, हे मी तुम्हाला एक सेपरेट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. रूट मॅपिंग कसं करतो आपण जेव्हा पण आपण रोड ट्रिप करायची असते तेव्हा. सो नक्की तो ब्लॉग पण बघा, त्याची लिंक मी याच्यामध्ये ॲड करेन. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल कळेल की कसं प्लॅन करायचं. आता विंटर सीझनमध्ये फॉगचा इश्यू आहे, तर माझे काही फ्रेंड्स आहेत UP साईडला, बिहार साईडला, त्यांना विचारलं मी. त्या हिशोबाने आम्ही रूट पण ॲडजस्ट केला आहे. आमचा हा ओरिजिनल रूट नव्हता,
बट आता आम्ही फॉगच्या इश्यूमुळे आणि रोड ॲक्सिडेंटच्या रिस्कमुळे आम्ही हा रूट चूज केला आहे. ओके, सो ते पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो स्टोरी. चला. आणि आता आपण चेक इन करायला चाललेलो आहोत. त्या एंट्रन्स मी दाखवते तुम्हाला. सो इकडे खूपच जास्त थंडी आहे. आम्ही कुडकुडत नाही आहोत, पण खूप थंडी आहे. किंवा स्लोली जातानाच उद्घाटन करू नको. तर आज आपण देओरी ह्या ठिकाणी रूप रेसॉर्ट आहे, ऑन द वेच आहे, तिथे स्टे घेणार आहोत. हे रेसॉर्ट चूज करण्यामागे कुचिनी रूट मॅपिंग बद्दल तर तुम्हाला सांगितलंच आहे. तर हे ऑन द वे आहे आणि आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळेच हे रेसॉर्ट आपण चॉईस केलेलं आहे. रूम टॅरिफसुद्धा रिझनेबल आहेत, मी ते सुद्धा तुम्हाला शेअर करते आहे. तर चला आता क्विकली तुम्हाला रूम टूर देते आणि फ्रेश होऊन आम्ही डिनर करून उद्याच्या प्रवासासाठी परत फ्रेशली रेडी होतो. तुम्हाला वर्ड्सनी एक्सप्रेस करून दाखवू नाही शकत की इथे किती जास्त थंडी होती. ह्या लोकेशनला सुद्धा इतकी थंडी असेल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे आम्ही जे नॉर्मल जॅकेट्स होते तेच वेअर केले होते, जे थंडीत तरी उपयोगाचे नव्हते. सो लेट्स टेक अ क्विक रूम टूर. तर चला गाईज, मी तुम्हाला उद्या सकाळी भेटते. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण आपल्या फर्स्ट स्टे जिथे घेतला होता तिथून चेकआउट केलेलं आहे. सकाळचे 5 वाजलेले आहे आणि इकडे इतकी थंडी आहे, तर त्याचे काही गोष्टी मी तुम्हाला दाखवते. दिसत असेल ना, बघ. नाही दिसत आहे. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आपण आता मॉर्निंगमध्ये 5 वाजता निघालो आहोत आपल्या हॉटेलमधनं चेकआउट करून. बिकॉज आजची जी डेस्टिनेशन आहे आपली ती आहे ऑलमोस्ट 14 आवर्सची जर्नी आहे. अँड इन्क्लुडिंग लंच अँड ब्रेकफास्ट ब्रेक विट विल टेक अराउंड 15 to 15.5 hours. सो आपल्याला लवकर उठून हा रोड कवर करायचा आहे. तर आपण आता रोडवर स्टार्ट झालो आहे. आपण बॉर्डर क्रॉस केली आहे छत्तीसगडची. फॉग तर नाही आहे कुठे, तुम्ही बघू शकता रोड्स क्लीन आहेत. सो वी आर एक्सपेक्टिंग सम फॉग नियर रायपूर, झारखंड. तर बघूया कसं असते आपलं एक्सपिरियन्स. ओके. आणि फ्युअल आपण रात्रीच फुल केलं होतं, म्हणून आता आपण फ्युअल टॉपअपला नाही थांबणार आहोत. जेव्हा आपलं 1/4 टँक होईल त्यावेळी आपण कुठेतरी ब्रेक घेऊन आपण टॉपअप करून घेऊ. सो एक जवळ आपण येऊन पोचलेलो आहोत. सनराईज होतोय आपला, इकडे बघू शकताय. सो आहे टोल 120 रुपीज सिंगल जर्नी, बट आय थिंक हा कवर्ड आहे आपल्या ॲन्युअल पासमध्ये. सो डे 2चा हा सेकंड टोल आहे. फर्स्ट टोल आपण मगाशी क्रॉस केला. लेट्स सी किती टोल लागत आहेत. आणि तुम्ही बघू शकताय सनराईज व्हायला आता स्टार्ट झाले आहे. मध्ये मध्ये कुठल्या कुठल्या पॅचेसमध्ये हलकंसं आम्हाला फॉग भेटलेलं रस्त्यामध्ये, बट एकदम कमी होतं, म्हणजे तेवढं पण नव्हतं. साईडला जर बघितलं तर दोन्ही साईडला जंगल आहे, शेती आहे. तिकडे फॉग दिसतोय थोडा फॉग थोडा. दिसतोय थोडा थोडा आम्हाला, बट रोड्स तर क्लिअर आहेत. ओके. तर तुम्हाला बघ आता दिसेल, बघ तिथून दाखव. बघा असं लेअर आहे फॉगची, बट रोड्स क्लिअर आहेत. सो काही फॉगचा इश्यू नाही, जसं UP, हरियाणा, बिहार त्या साईडला चालू आहेत इश्यूज फॉगचे, तसं काही इश्यू नाही आहे इथे. फक्त एक गोष्ट आहे इथे तुम्हाला लक्षात द्यायला लागेल, हे असे रॉंग साईडनी येतात लोक फार, बाईकवाले, कधी कधी ट्रकवाले, आणि टर्न मारताना मागे पुढे बघत नाही. म्हणजे जर रोडला जॉईन व्हायचं आहे मेन रोडला तर बघत नाही आणि डायरेक्टली येतात मध्ये. तर सांभाळून चालवा, जरा अलर्ट राहून चालवा गाडी. ठीक आहे. सनराईज झाल्यावर आम्ही कनेक्ट करतो आणि अपडेट देतो तुम्हाला पुढची. तर आता आपण 2 दिवस तर कम्प्लिटली ट्रॅव्हलच करणार आहोत. सो आता आपण शिवनाथ रिव्हर क्रॉस करतोय. आता आपण शिवनाथ रिव्हर क्रॉस केली आहे आणि थोडा फॉग आला आहे. कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाही, बट आधीपेक्षा थोडी विजिबिलिटी ड्रॉप झाली आहे. बट आता समोर बघा,
म्हणजे असे मध्ये मध्ये पॅचेस येतात. आता इथे दिसते तुम्हाला मध्येच फॉग वाढलाय बघा, हे बघा. चला, थोड्या वेळात परत कनेक्ट करतो. सनराईज कधी होतोय ह्याची वाट आम्ही पण बघतोय, आणि ते अर्ली सनराईज होतो असं म्हणतात, सो आम्हाला पण ते बघायचं आहे. त्यामुळे चला भेटूया. सो फ्रेंड्स, आता थर्ड टोल प्लाझा आला आहे. सुद्धा कवर्डच असणार हा आहे. कवर्ड आहे. टोल रेट किती आहे आपण बघूया. इथे ह्याच्यावर आहे बघा, 4 व्हीलर 160 आहे. फास्ट आहे बघा खूप. आम्हाला वेट पण नाही करायला लागलं. समृद्धी महामार्ग होता, हा, तिथे आम्हाला वेट करायला लागत होतं कारण ते खूपच स्कॅन वेट करायला लागत होतं. नवीन नवीन टेक्निक सांगत होते. वायपर फिरवा, गाडी इकडे घ्या तिकडे घ्या. असं काय करायची गरज नाही वाटत. कधी सनराईज तर झालेला आहे इकडे. तर इथे तुम्ही बघू शकताय थोडा फॉग जो रोड साईडला दिसतोय तो मी कॅप्चर केलेला आहे. पुढे सुद्धा आपल्याला लेयर्स दिसत आहेत आता, आणि त्यानंतर झालाय सनराईज आणि तो सुद्धा मी कॅप्चर केलेला आहे. प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. गाईस, माझी सोनू उठलेली आहे ना. से गुड मॉर्निंग. अजून एक टोल आलेला आहे, हा सुद्धा कवर्ड असणार आहे. 65 रुपीज आहेत. फ्रेंड्स, ही आहे महानदी रिव्हर. ही रायपूर आणि आपला संबलपूरच्या मध्ये आहे. सो गाईज, आता आपण वॉशरूम ब्रेक साठी थांबलेलो आहोत. तर जरा वॉशरूमला जाऊन येतो आणि मग कंटिन्यू करू आपण. सो आता आपल्याला अजून एक टोल लागलेला आहे, हा पण इन्क्लुडेडच असेल ना. 160 होता. तर अजून एक टोल आलेला आहे 130 रुपीज, जो पण कवर्डच आहे. सो आता आपण थोडं वॉश करून घेऊया कारला, कारण धूळ खूप बसली आहे. सो कुची खाली उतरलाय, इथे पटकन आपण वॉश करूया आणि मग निघूया. तेवढंच कुचीला थोडं रेस्ट सुद्धा भेटेल. Guys, now we are heading towards another toll gate and the toll amount is rupees. ते 165. Thanks for your support. Guys, now it's time to say see you in the next vlog. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे संबलपूरमध्ये. जे लोक आपला ब्लॉग बघतायत, आपण एंटर झालेलो आहोत. तो यहाँ पे रेलवे स्टेशन है, संबलपुर रेलवे स्टेशन रहेगा. सो इकडे जे काइंसर आहे तिकडे आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे. हा पॅच पूर्णच 15 मिनिटापासून आपण स्टक आहोत आणि खूप स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. तर पुढे काय झालं होतं ते आपल्याला माहिती नव्हतं. का 15 मिनिटापासून आपण एकाच ठिकाणी होतो. तो इकडे खूपच जास्त ट्रॅफिक जॅम झालेला आहे. काय झालंय पुढे माहिती नाहीये, बट ट्रॅफिक 15 मिनिटापासून हलतच नाहीये. सो आपण एक काम करतोय, दुसरा रूट चॉईस केला आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करूया. ॲक्च्युली आता आपण रॉंग वेनी जात आहोत, बट पुढे जाऊन पण ट्रॅफिकच होती. तिथे सुद्धा गाड्या थांबून ठेवल्या होत्या. ॲक्सिडेंट झाला होता. काहीच परत एकदा सेम गोष्ट घडलेली आहे. ट्रक आणि बाईकचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे 3 ते 4 तास काही ट्रॅफिक हलणार नव्हती. पोलीस वगैरे तिकडे आलेत, ॲम्ब्युलन्स पण आली होती. तुम्हाला आम्ही कालही सांगितलं असं सगळ्या गोष्टी घडत असतात, तर तुमची सेफ्टी महत्त्वाची आहे. हेल्मेट्स यूज करा आणि सेफ ड्राईव्ह करा. तर चला, आता आम्ही तर रिरूट केलं आणि परत 2 तास एक्स्ट्रा वाढवून नेक्स्ट इथून चाललेलो आहोत. तर भेटूया आपण. Before ending with this vlog, please do subscribe our channel.